अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव संजय जोशी. कुठे राहता सर तुम्ही? मी वारजे पुणे इथे राहिला आहे. बरं. आणि पहिल्यापासून कुठं राहता, म्हणजे मूळ गाव कुठलं? मूळ गाव आमचं तसं पाहायला गेलं तर खरपोडी बुद्रुक, राजगुरुनगर. पण आमची चौथी पिढी ही पुण्यामध्येच आहे. म्हणजे प्रॉपर आम्ही पुणेकरच आहे. म्हणजे आता तुम्ही पुणेकरच? पुणेकरच. बरं. कसे कसे काय काय अनुभव घडले आणि याची सुरुवात कशी झाली तुमच्या आयुष्यामध्ये? याची सुरुवात साधारणतः 1994-95 सालची गोष्ट आहे. आम्ही पोडपाटा या ठिकाणी राहिले आहे. तर तिथे साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर माझी मावशी राहते. तर मी ज्या ठिकाणी राहतो तिथं मी जास्त म्हणजे फक्त घरी जेवणापुरतंच जायचं. जो काय पूर्ण वेळ माझा सकाळपासून तर रात्रीपर्यंत जो काय पूर्ण वेळ असायचा तो माझ्या मावशीच्या ठिकाणीच असायचा. तिथल्या मित्रांबरोबर माझी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर तिथल्या स्थानिक मंडळामध्ये मी काम करायला सुरुवात केली. तर असे 8-9 मित्र होते माझे, जे खास माझ्याबरोबर असायचे नेहमी. त्याच्यातल्या एका मित्राचं तिथं सायकलचं दुकान होतं. त्याच्या दुकानामध्ये आम्ही गप्पा गोष्टी करण्यासाठी बसायचो रोज. संध्याकाळी 7-7:30 वाजता त्याचं दुकान बंद झालं तरी आम्ही जेवण करून आलो की त्याच्या दुकानामध्ये टाईमपास पूर्ण, म्हणजे कधीकधी रात्रभरसुद्धा त्याच्या दुकानामध्ये टाईमपास करत कॅरम खेळ किंवा गप्पा गोष्टी कर असा आमचं रोजचा कार्यक्रम चालू असायचा. कधीकधी मग मूड आला की त्याची फियाट होती, त्या फियाटमध्ये मार्केटला जायचं. म्हणजे मंडईमध्ये मार्केट हॉटेल आहे, त्या रात्रभर चालू असायचं. तिथं मार्केटला जायचं, चहा वगैरे घ्यायचा, आलं की परत तिथे बसायचं किंवा मग खेड शिवापूरला जायचं. असं आम्ही रोज काही ना काहीतरी आमचा कार्यक्रम तिथे चालू असायचा. साधारणतः ही गोष्ट जी आहे ती मार्च-एप्रिलच्या दरम्यानची आहे. त्याचं सायकलचं दुकान असल्यामुळं त्याच्याकडं सुट्टीचा काळ असायचा. तर लहान मुलं सायकल भाड्याने घ्यायला त्याच्याकडं भरपूर यायचे. म्हणून तो काय करायचा की सायकलचे सुट्टे पार्ट जे असतात ते आणायचा आणि तो दुकानामध्ये सायकल पूर्ण तयार करायचा. तर आम्ही त्याचे कामगार हे सगळे सायकलचं काम करायचे आणि माझ्याबरोबर अजून ते 7-8 मित्र होते. ते आम्ही फक्त त्याच्या दुकानामध्ये त्याच्याशी गप्पा मारायला, म्हणजे त्याला बोर व्हायला नको किंवा त्याचाही वेळ जाईल आणि आपलाही वेळ जाईल या हिशोबाने त्याच्याशी गप्पा मारायचं. नंतर चहा वगैरे बाहेरनं आणावा लागायचा. चहा वगैरे आणून द्यायचं आणि मग 4-5 जणं कॅरम खेळत बसायचे. आम्ही त्याच्याशी गप्पा गोष्टी करायचं. म्हणजे टाईमपासच, फुल टाईमपास करायचं. म्हणजे असं लिमिटच नव्हतं. कधीकधी आम्ही सकाळी आंघोळीलाच घरी जायचो. रात्रभर त्याच्या दुकानातच असायचं. तर ही मार्च-एप्रिलच्या त्या दरम्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की ज्या चौकामध्ये आमचं दुकान होतं त्या समोरच्या गल्लीतून, आता मेहेंदळे गॅरेज म्हणून एक रस्ता आहे, त्याला गोळवणे महाराजा रस्ता म्हणतात, तिकडनं एक महिला साधारणतः 1-1.5च्या दरम्यामध्ये पांढऱ्या साडीमध्ये यायची. त्या चौकातून नळस्टॉप चौकात जायची, म्हणजे नळस्टॉप चौकाच्या बाजूला जायची. तर आम्ही विचार करायचो की आत्ता वाजल्यात साधारणतः 1-1:30चा वेळ आहे. ही बाई आत्ताच्या वेळेला कुठे निघाली? कारण त्यावेळेस जो कर्वे रस्ता आहे तो सुद्धा सिंगल होता, म्हणजे मोठा पण नव्हता. आणि नळस्टॉप चौक ते म्हात्रे पूल हा पण रस्ता सिंगलच होता आणि छोटा होता. आणि म्हणजे एक दुहेरीच रस्ता होता तो. म्हणजे 4 पदरी पण 2 पदरी रस्ता होता. मेहेंदळे गॅरेजकडनं जो गोळवणे महाराज रस्ता आहे तो सुद्धा सिंगलच रस्ता होता. आता रस्ते मोठे झालेले आहेत. तर आम्ही असं बघितलं की ती फक्त नळस्टॉपपर्यंत आम्हाला दिसायची रोज. कारण इथं त्या चौकात आम्ही उभं राहिलो आणि समोर बघितलं तर नळस्टॉप चौकातले पूर्ण दुकानं वगैरे सगळे दिसायचे. एवढं क्लिअर आणि अजूनही दिसतात. चौकामध्ये जर आपण थांबलो तर महादेव मंदिर चौकात, तर नळस्टॉप चौकात आणि इकडं म्हात्रे पुलाचा कॉर्नर तिथपर्यंत पूर्ण रस्ता सगळं, तिकडे काय चाललं आहे काय नाही सगळं दिसतं. दुसऱ्या दिवशी परत आम्ही सकाळी एकत्र आलो. रात्रीचा विषय निघाला की अरे ती बाई कोण होती.
मग परत दुसऱ्या दिवशी दिवसभर आमच्या गप्पा वगैरे कामधंदा चालू झाला. संध्याकाळी परत आम्ही एकत्र त्याच्या दुकानामध्ये तो त्याचं सायकलचं काम करत बसला. आम्ही आमच्या गप्पा चालू झाल्या. परत त्याच दिवशी रात्री दुसऱ्या दिवशी 1-1:30च्या दरम्यानच परत तीच बाई आम्हाला येताना दिसली. ते म्हटलं ही कालची बाई परत आली. हे साधारणतः 7-8 दिवस ते कंटिन्यू आम्ही तिला बघत होतो. मग आम्ही विचार केला की आता कुठला सण नाही आहे, ना श्रावण महिना, ना नवरात्र, ना गणपती. ही बाई पांढऱ्या ड्रेसवर केस मोकळे सोडून जाते कोणत्या देवाला? बरं, देव आहे तर फक्त एकच, त्याच्या दुकानाच्या बाजूलाच महादेव मंदिर चौक, महादेवाचं मंदिर आहे, भैरवनाथाचं मंदिर आहे. गेली तर ती आपल्या दुकानाच्या बाजूला महादेव मंदिरात जायला पाहिजे. भैरवनाथच्या मंदिरात तर माईला कोण जातच नाही, महादेव मंदिरात जायला पाहिजे. ती नळस्टॉप चौकात कुठलंच मंदिर नाही आहे. ही जाती कुठं? हे सगळ्यांनी मग आम्ही विचार केला की आपण आहे ना एक काम करू, आपण हिचा पाठलाग करू, म्हणजे नक्की आपल्याला समजेल की ही बाई येते कुठून आणि जाती कुठं. पण ती येते कुठून हे आम्हाला फक्त दिसायचं की ती समोरून येते, पण ती जाती कुठे हे आम्हाला कळायचं नाही. आम्ही काय केलं, दोघंजण आत्ता जे स्वीकार हॉटेल आहे आत्ता नवीन झालेलं, त्या ठिकाणी दोघंजण थांबलेले आडोशाला की तिला दिसणार नाही असं, आणि बाकीचे दोघंजण नळस्टॉप चौकामध्ये आम्ही थांबवले. आणि त्यांना त्यावेळेस जास्तचं काय 1-1:30 वाजता रात्री रहदारी वगैरे काहीच नसायची, पूर्ण रस्ता सामसूम असायचा. म्हणजे महादेव मंदिर चौकात जरी तुम्ही एखाद्याला आवाज दिला तो नळस्टॉप चौकात असेल तरी त्याला तो आवाज जाईल, एवढी सामसूम असायची. सामसूम म्हणजे तेवढं सगळं मोकळं होतं त्यावेळेस, पूर्ण मोकळं, काहीच नाही तिथं. आणि मग तिची वेळ झाली, 1-1:30 वाजता तिची वेळ झाली, तिला आम्ही पुढं जाऊन दिली. ती स्वीकार हॉटेलच्या चौकात गेल्यानंतर आम्ही तिच्या पाठीमागं जायला सुरुवात केली. ती जशी पुढं गेली तसे स्वीकार हॉटेलच्या तिथं दोघंजण थांबले होते, ते तिच्या मागं आले. आम्ही दोघंजण 4-5 जण आम्ही त्यांना जॉईंट झालो. आम्ही झालो 6 जण झालो. असे पुढं जाता ते नळस्टॉप चौकामध्ये गेली. नळस्टॉप चौकामध्ये गेल्यानंतर ती डावीकडे वळली तर म्हटलं हा कोथरूडला रस्ता जातो, म्हणजे SNDT कोथरूडला रस्ता जातो. इकडं फक्त एक मंदिर ते दशभुजा. बरं, त्याला दशभुजा मंदिरात जर जायचं असेल तर इकडनं जायची गरजच नाही आहे. जर मेंदळी गॅरेजच्या बाजूने जर ती आली, मेंदळी गॅरेजच्या बाजूने पण तिला रस्ता आहे पौडपाट्याला जायला, ती इकडनं जायची गरजच नाही आहे. असं सगळ्यांनी विचार केला की नक्की वेगळा काय प्रकार आहे आपल्याला शोधणं भागच आहे. कारण काय आहे की असे प्रकार रात्रीचं काय घडलं तर आपण असतो चौकामध्ये. 99% तिथल्या भागातल्या लोकांना माहिती आहे की ही मुलं रात्रभर दुकानामध्ये असतात, टाईमपास करत असतात. उद्या जर काय प्रसंग घडला ते आपल्यावर येईल. बरोबर. या हिशोबाने आम्ही तिचं पाठलाग करायचं ठरवलं. ते नळस्टॉप चौकातनं ती लॉ कॉलेज रोडला वळली. लॉ कॉलेज रोडला वळल्यानंतर म्हटलं या चतुर्शिंगीला जायचं एवढ्या रात्री. आणि तुम्ही जो पाठलाग करायचं ठरवलं तो सायकलीवर का चालत? नाही, चालतच. एवढं अंतर पण नव्हतं, चालतच आम्ही पाठलाग करायचं ठरवलं. साधारणतः तिच्यामध्ये आणि आमच्यामध्ये साधारण 15-20 फुटाचं अंतर होतं, जास्त अंतर नाही. मग ती मागं वळून एकदाही तिने बघितलं नाही की आम्ही तिच्या मागं आहोत. मागं वळून एकदाही तिने बघितलं नाही. ती लॉ कॉलेज रोडला वळल्यानंतर म्हटलं अरे ही इकडे ह्या बाजूला चालली कुठं? बरं, त्यावेळेस लॉ कॉलेजसुद्धा सिंगल रस्ता होता, तोही काही डबल रस्ता नव्हता. आणि तो तर पूर्ण म्हणजे 7 नंतर तर पूर्ण सामसूमच असायचा. तेवढी आत्ता जशी ट्रॅफिक होती तिथं तसं काहीच नसायचं. तिकडे कॅनल पण होता ना पहिला? हां, कॅनल पण होता. म्हणजे तो वारज्यावरून जो कॅनल यायचा तो कर्वेनगर, गोसावी वस्ती, नंतर मृत्युंजयेश्वरची मागची बाजू, पौडपाटा, SNDT कॉलेज, असा इकडनं प्रभात रोडवरनं तो BMCC कॉलेजवरून तो फर्ग्युसन कॉलेजच्या मागच्या बाजूला तिकडे असा खाली जायचा तो. तर आम्ही तिच्या मागं गेलो आणि ती सरळ न जाता जो SNDTच्या समोरचा जो म्हणजे मागच्या बाजूचा जो कॅनल आहे, ते कॅनलच्या उजव्या बाजूला म्हणजे कॅनलवरनं उजव्या बाजूला आतमध्ये गेली. बरं, कॅनल असा होता की ह्या बाजूला पण झाडी, ह्या बाजूला पण झाडी. फक्त
दिवसा तिथं वहिवाट चालायची पायवाट असल्यामुळं, आणि सायकली वगैरे यायच्या जायच्या, कारण प्रभात रोडला SNDT वरून यायचं म्हटलं की प्रभात रोडला जायला तो शॉर्टकट होता. कारण मग नाहीतर मग मेन रोड कर्वेर रोडने जाऊन तेच रस्ता होता, कारण बाकीचे रस्ते नव्हते. लॉ कॉलेज वगैरे हा एवढा मोठा झाला पण नव्हता, आणि भांडारकर रोड वगैरे त्यावेळेस लांब पडायचं. बरोबर. आणि एवढ्या झाडीमध्ये आतमध्ये कशाला गेली बरं? पलीकडं कोणतं मंदिर पण नाही आहे, कारण तिथले प्रॉपर राहणारे जे माझ्याबरोबरचे जे मित्र होते त्यांना माहिती होतं की ते आतमध्ये मंदिर वगैरे काहीच नाही आहे. बरं, हा कॅनोल आहे फक्त, झाडे झुडपं. झाडी झुडपं, बाकी काय, आणि ते कॅनोलला पाणी असायचं. हा कॅनोल आहे. आम्ही म्हटलं की तिच्या आतमध्ये गेल्यानंतर साधारणतः ती 15 फुटावर पुढं गेली, आणि आम्ही म्हटलं अरे एवढ्या झाडीमध्ये आत्ता आपल्याला जायची काही गरज नाही, कारण हे वेगळंच काहीतरी प्रकार दिसतो आहे. सगळ्यांनी असा विचार केला, आणि आम्ही रस्त्यावरच थांबलो. आमची म्हणजे आम्ही विचार केला होता की आतमध्ये जाऊन बघायचं नक्की जाती कुठं, काय प्रकार आहे ते, पण एकाची डेअरिंग झाली नाही आतमध्ये जाऊन बघायची की ती कुठे म्हणजे पुढं काय करणार आहे ते. तर ती साधारणतः 10-15 फुटावर गेली, आणि तिने फक्त मागं वळून बघितलं, असं बघितलं, आणि एवढ्या जोरात ओरडली, म्हणजे हसली. एवढ्या जोरात हसली की आमच्या कांटाळ्या बसल्या. बापरे, एवढा आवाज होता. एवढा आवाज होता तिथं. फक्त म्हटलं आज वाचले तुम्ही. एवढी जोरात ओरडली आमच्या जे आम्ही तिथून पळत सुटलो, त्याच्यात दुकानात आलो. दुकान त्यांनी लॉक केलं, आणि सगळेजण आपापल्या घरी. त्याच्यात नंतर सकाळी तोही दुकानात नाही, आणि आम्ही कोणीच चौकामध्ये. ज्यावेळेस ती मागं वळून पाहिलं त्या बाईने, त्यावेळेस तुम्हाला त्याचा चेहरा वगैरे दिसला? कसा होता चेहरा? चेहरा एकदम सिंपल होता, म्हणजे असं कोणी तिला असं म्हणणार पण नाही की हा विचित्र वगैरे काय आहे. आणि रोज तिला आम्ही बघायचो ना, त्यावेळेस पण ती एकदम साधी, म्हणजे एखादी साधी बाई कशी असते की देवदर्शनाला जाणारी, म्हणजे काही ज्या महिला रात्रीचा व्रत वगैरे करतात की त्या पाटे आंघोळ करून जसे केस वगैरे सोडून मंदिरात जातात, तशी ती रोज आम्हाला दिसायची. बरं, मग तुम्ही जे घरी आले सगळेजण नंतरून, गॅरेजचं लॉक लावून वगैरे घरी गेले तुम्ही, मग तुम्हाला ग्रुपमध्ये कोणाला काय त्रास झाला का त्यावेळेस? त्रास म्हणजे बाकीच्यांचं माहीत नाही, पण मी 2 दिवस आजारी पडलो. काय झालं होतं तुम्हाला? पूर्ण ताप आला होता, आणि तापलं होतं, आणि रात्री मध्येच मी दचकून उठायचो. बरं, मग कोणाला दाखवलं का की हा प्रकार काय होता वगैरे, किंवा तिथल्या कुठल्या लोकांना माहिती का की इथं काय म्हणजे प्रकार? हां, नंतर मग 4-5 दिवसांनी आम्ही परत एकत्र आल्यानंतर मग आम्ही तिथली जी लोकल होती, म्हणजे तर आम्ही त्यांना चौकशी केली की असा आमच्याबरोबर प्रकार घडला आहे, ते काय प्रकार आहे. तर मग तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की ते कॅनॉलचा जो रस्ता आहे तो पूर्वीपासूनच भयानक आहे, कारण तिथं बऱ्याच महिलांनी, म्हणजे बऱ्याच जणांनी त्या कॅनॉलमध्ये आत्महत्या केलेल्या आहेत. बरं, म्हणजे त्याच्यानंतर परत काय त्रास वगैरे? नाही, त्याच्यानंतर परत काय त्रास झाला नाही. तुमच्या फॅमिली किंवा तुमच्या कुठल्या ओळखीच्या लोकांमध्ये परत तिकडे काय कुठल्या गोष्टी दिसल्या का? नाही. मग त्याच्यानंतर मग नंतर हळूहळू ते सगळं डेव्हलप होत गेलं. मग तो पूर्ण रस्ते मोठे झाले, तर कॅनॉल पूर्ण बुजवून मग त्याच्यावर आता डांबरीकरण झालेलं आहे, म्हणजे आता वाहतूक चालू असते तिथे आता. तर हा होता तुमचा अनुभव. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या चुलत्यांसोबत पण एक अनुभव घडला होता, आणि ज्यावेळेस तुम्ही सोबत राहायचे, तो काय होता अनुभव? चुलत्यांबरोबरचा अनुभव हा साधारणतः मी त्यावेळेस 7-8 वर्षाचा असेल. आम्ही त्यावेळेस शिवाजीनगरला राहिलो होतो. शिवाजीनगरला राहुल टॉकीज आणि दळी हॉस्पिटल या दोन्हीच्या मध्ये आम्ही पूर्वी तिथं राहिलो होतो. आमची एक वस्ती होती, आणि माझे जे चुलते आहेत ते माझ्या मोठे चुलते आहेत आमचे, ते वारकरी संप्रदायातले, दरवर्षी पायी वारी करणारे, आणि गाणगापूरचे दत्त महाराजांचे निस्सिम भक्त. तर ते आणि आमच्याच वस्तीतले त्यांचे एक मित्र, की त्यांना लोक सगळे मास्तर मानायचे. हे दोघं रोज जुन्या मुंबई रोडला लेबर ऑफिस शेजारी प्लॉट नंबर 4 आहे, तिथं त्यांचं एक मित्र आहे, त्यांच्या मित्राच्या तिथं ते दत्त मंदिरामध्ये रोज भजन करायला जायचे.
तर त्यांना भजन करून आल्यानंतर साधारणतः त्यांना घरी यायला 1-1:30 वाजायचा. त्यांना यायचा रस्ता म्हणजे एकच होता की शिवाजीनगर रेल्वे स्टेशन ते क्रॉस करायचं, दळवी हॉस्पिटलमधून वस्तीकडे यायचं. तर एक दिवशी ते दोघं रस्ता हे रेल्वे क्रॉसिंग करून आले, दळवी हॉस्पिटलच्या चौकात आले आणि आपल्या वस्तीकडे यायला निघाले. वस्तीकडे यायला निघाल्यानंतर दळवी हॉस्पिटल त्याच्या शेजारी एक बाग आहे, नरवीर तानाजी उद्यान म्हणतात त्याला. ती बाग आहे, त्याच्या बाजूला राजूरकर वखार नावाची मोठी लाकडाची वखार होती. चौकामध्ये आल्यानं म्हणजे चौकाच्या अलीकडंच बागेच्या दारातच त्यांना म्हणजे माझ्या चुलत्यांचे जे मित्र होते त्यांनी सांगितलं की बाई कशी बसली इथं रस्त्यामध्ये अशी अचानक. टायमिंग काय झालं त्यावेळेस? टायमिंग म्हणजे त्यांचं 12:30-1च्या दरम्यान, कारण 11:30-12 वाजता भजन संपायचं. म्हणजे चहा वगैरे घेऊन तिकडनं निघायचे भजन संपल्यानंतर. मग त्यांना यायला कारण अर्धा तास लागायचा त्यांना तिकडनं यायला, 4 पुणा बॉम्बे रोडवरून इकडे यायला. दुसरा जो रस्ता होता तो वाकडेवाडी मार्गे होता, पण तो थोडा लांब पडायचा. बरोबर, फिरून असं. हां, म्हणून ते इकडनं शॉर्टकटने यायचे. कारण 4 नंबरच्या बरोबर पाठीमागेच रेल्वे रूळ होता. तो क्रॉस केला की डायरेक्ट शिवाजीनगर म्हणजे एस टी स्टँड, ते त्यांना जवळ पडायचं. एस टी स्टँडपासून दळवी हॉस्पिटल 2 मिनटाच्या अंतरावर. दळवी हॉस्पिटलच्या मागेच आम्ही राहिला होतो. आणि तिथं एक नाला पण होता, त्या वस्तीला लागूनच एक दळवी हॉस्पिटलच्या आणि राहुल टाकीच्या मागूनच तो नाला जायचा. तो मसोबा गेटवरून नाला यायचा. इकडनं मसोबा गेट, नंतर आपलं वडारवाडी त्या बाजूने तो नाला यायचा. आता तोही नाला संपुष्टात आलेला आहे, कारण आता 99% पूर्ण नाले बंदच झालेले आहेत पुणे शहरातले. ते चुलत्याच्या मित्रांनी म्हटलं, अरे ती बाई कशी बसली अशी आणि एवढ्या रात्री ती बाहेर मुलाला दूध का पाजते. तर माझ्या चुलत्यांनी फक्त बघितलं, म्हटलं काही बोलू नका, तिच्याकडं बघू पण नका. तरी त्यांचं आपलं तेच, ती बाईकडं बघ ना, ती कशी विचित्र बसली आहे. तर ते माझ्या चुलत्यांनी बघितलं, ते म्हटले, मास्तर चला मी तुम्हाला पुढं गेल्यावर सांगतो काय आहे ते. पुढं आल्यानंतर म्हणजे त्या चौकाच्या तिथं आल्यानंतर त्यांनी बघितलं तर ती बाई अशा पद्धतीनं मांडी घालून बसली होती ना की तिचा एक पाय राहुल टॉकीजचा जो मेन रोड आहे, सेनापती बापट रोड, गणेश खिंड रोड, तिथं LIC बिल्डिंग आहे. एक पाय त्या LIC बिल्डिंगच्या तिथे आणि दुसरा पाय दळवी हॉस्पिटलच्या तिथे कॉर्नर. बापरे, एवढे मोठी मांडी घालून बसली होती आणि तिच्या मांडीवर लहान मूल होतं. तरी अंतर किती असेल दोघांमधलं? 150 मीटर असतं. 150 मीटर? बापरे, म्हणजे ते खूपच लांब झालं. खूपच लांब होतं. ती साधारण म्हणजे एखादी बाई कशी आपल्या लहान मुलाला दूध पाजते त्या पद्धतीने ती बसलेली, पण तिचे पाय खूप मोठे होते. म्हणजे ते विचित्रच प्रकार होता तो. ते एवढे मोठे पाय होते तिचे. ते माझ्या चुलत्यांनी फक्त बघितलं, पुढं गेले. त्यांच्या खिशात नेहमी गाणगापूरचं महाराजांचा भस्म असायचा. त्यांनी तो भस्म काढला, फक्त आता पुढे गेले आणि मास्तरांना म्हटले, बघा आता तुम्हाला कोण दिसतं आहे का. मागं बघितलं तर कोणच नाही. दुसरे पण आमच्या चुलत्यांना काही झालं नाही, पण ते चुलत्यांचे जे मित्र होते ते मात्र पूर्ण भयभीत होऊन तापाने पूर्ण हेच झाले होते. ते आजारी पडले पूर्ण. बरं, आणि मग तुमच्या चुलत्यान ते घरी आलं तर तुमच्या चुलत्यांना काय प्रॉब्लेम झाला नाही? त्यांनाच प्रॉब्लेम नाही. चुलत्यांचं म्हणजे कसं, चुलते वारकरी संप्रदायातले आणि गाणगापूरच्या दत्त महाराजांवर त्यांचा पूर्ण विश्वास आणि त्यांच्याकडे नेहमी भस्म असतोच. म्हणजे आत्ताही जर ते कुठेही बाहेर रात्री फिरायला वगैरे गेले म्हणजे अजूनही त्यांच्याकडे तो भस्म असतोच गाणगापूरचा. बरं, मग त्यांच्या मित्रांना किती दिवस त्रास झाला आणि काय काय त्रास झाला? पूर्ण तापणीचे आणि तापणी एवढे फणफणले होते की म्हणजे 2-3 दिवस तर ते घराच्या बाहेरच पडले नाही, घरातच. मग त्यांना आमच्या चुलत्यांनी मग परत ते ज्या ठिकाणी रोज भजनाला जायचे पण हे काही गेलेच नाही भजनाला, मग त्यांना त्या दत्त मंदिरात घेऊन गेले. तिथं भस्म लावला. कारण कसं आमच्या चुलत्याकडं भस्म असायचा,
पण ते त्या दिवशी तो त्यांनी हे केला, यूज केला तो. त्याच्यामुळे त्यांचं भस्म मग त्यांना ते मंदिरात ते भस्म आणायला दुसऱ्या दिवशी गेले. दुसऱ्या दिवशी ते भस्म वगैरे घेऊन आले, पण यांचा ताप थोडा म्हणजे होताच असा. मग मग त्यांनी तो भस्म लावला त्यांना पाण्यात भस्म टाकून त्यांना पाणी प्यायला दिलं. ते दोन दिवस जेवले पण नाही, कंटिन्यू झोपूनच होते, एवढे त्यांना ताप आला होता. म्हणजे एवढ्या त्या गोष्टी निगेटिव्ह गोष्टीने इम्पॅक्ट केला होता. इम्पॅक्ट म्हणजे त्यांनी चुलते म्हणतात त्यांना की तुम्ही बघू नका मागे काय आहे प्रकार, मी तुम्हाला नंतर सांगतो. पण त्यांनी 2-3 वेळा मागे वळून पण बघितलं. बरोबर, त्यांना पण काहीतरी वेगळं वाटलं असेल म्हणून ते बघत असतील ना. वेगळं वाटलं म्हणजे त्यांचं म्हणणं हेच होतं की माझ्या चुलत्याला सांगायचं, ती बाई अशी बसली की तिचं एक पाय ह्या कोपऱ्यात आणि एक पाय ह्या कोपऱ्यात, एवढे मोठे पाय कोणाचे असतात, असं ते माझ्या चुलत्याला सांगत होते. ते चुलत्यांना माहिती तो काय प्रकार होता. बरं, आणि मग त्याच्यानंतर माहीत पडलं का ती बाई कोण होती, काय होती, त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काय माहीत पडलं? त्याच्यानंतर म्हणजे असं कळालं की दळवी हॉस्पिटल जे आहे ते तिथं डिलिव्हरी भरपूर महिलांच्या डिलिव्हरी वगैरे होतात, तिथं भरपूर असे प्रकार घडलेले आहेत. तर त्याच्यातलाच तो एक प्रकार होता. अच्छा, म्हणजे कोणीच तरी डेट झाली असेल आणि ती बाई तिकडं असेल. त्याच्यानंतर परत काय जाणवलं का तिकडं तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला? नाही, फॅमिलीमध्ये कोणाला जाणवलं नाही तसं, पण तिथं आमच्या त्या वस्तीमध्ये भरपूर जणांना असे प्रकार जाणवले. अजून पण जाणवतात का? नाही, आता त्या भागामध्ये तरी आता जाणवत नाही, कारण त्या वस्ती म्हणजे ती वस्ती आता पूर्ण हे झालेली आहे आणि आता तिथे बिल्डिंग तयार झालेली आहे. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. हे 2 अनुभव तर तुमचे खूपच भयानक होते. अजून एक कुठला अनुभव होता सर? अजून एक अनुभव आहे तो सुद्धा माझ्याबरोबर झालेला आहे. तो आहे 2009 अनुभव. तर पौड पाट्यावरून आम्ही शिफ्ट होऊन वारजेला राहायला गेलो. वारजेला राहायला गेल्यानंतर साधारणतः माझ्या लहान भावाचं लग्न झालं 2006ला. 2006ला लग्न झालं. 2007ला त्याला मुलगा झाला. तो 2 वर्षाचा झाल्यानंतरचा हा अनुभव आहे की तो मुलगा अचानक ताप थंडीने आजारी पडला. किती दिवसानंतर? ते आम्ही साधारणतः हे जे आहे ते 2007-08 मधली गोष्ट आहे. 2006ला त्याचं लग्न झालं. 7-8 म्हणजे 2007 डिसेंबरच्या आसपासची गोष्ट आहे. म्हणजे 8 डिसेंबर आणि 2008 जानेवारीच्या आसपासची गोष्ट आहे. बरं. त्याचा ताप एवढा होता की तो दवाखाना वगैरे करूनही, आणि तो 2 वर्षाचा मुलगा, तो काही हे करू शकत नव्हता. दवाखाना केला तरी काही फरक पडत नव्हता. आणि मग 2-3 हे पण प्रकार करून बघितले, म्हणजे देवाचं वगैरे काय आहे का, तर आम्हाला ते सांगितलं की त्याच्या अंगावरून उतारा काढून तुम्ही टाका, मग ते त्यांनी फरक पडतो का ते तुम्हाला बघा, ते त्यांनी फरक पडतो का. ठीक आहे म्हटलं, ते आपण करून बघू, कारण ताप जर उतरत नसेल ते करून बघू, नाहीतर मग मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याशिवाय पर्यायच नाही आहे. त्यावेळेस मोठ्या हॉस्पिटल, तर तिथं एवढे मोठे हॉस्पिटल म्हणजे दीनानाथ वगैरे त्यावेळेस तर का जास्त म्हणजे नुकतंच बांधकाम वगैरे चालू होतं त्याचं. ठीक आहे म्हटलं, तो एक प्रकार करून बघू आपण. मग रात्री साधारणतः जेवण वगैरे झाले आमचे घरचे म्हटले की त्याच्या अंगावरून लिंबू उतरून टाकून ये. ठीक आहे म्हटलं, साधारणतः 11-11:30च्या दरम्यान त्याच्या अंगावरून लिंबू वगैरे उतरवला मी, आणि मी आमच्या बिल्डिंगमधून बाहेर पडलो. आमच्या बिल्डिंगपासून ज्या चौकामध्ये टाकायचं होतं ते साधारणतः 20-25 फुटाचं अंतर आहे, जास्त लांब पण नाही आहे, 20-25 फुटाचं अंतर आहे. म्हणजे बाहेर पडल्याच 20 फुटाच्या अंतरावरती एक कॉर्नर आहे, तिथं ते एक कुंडी आहे. तर कचरा कुंडीचे म्हटलं तिथंच टाकून तसंच मागे न वळून बघता सरळ यावं, कारण बिल्डिंगच्या खाली नळ होता, हातपाय धुवायचे आणि वरती जायचं असं ठरवलं. मग खाली आलो, त्याच्या अंगावरून लिंबू उतरवला, खाली आलो,
कॉर्नरला गेलो आणि लिंबू असं म्हणजे असा कॉर्नर आहे, समजा हा जो रस्ता आहे असा टाकला खाली, म्हणजे मला असं दिसतंय 2 हात, त्या हातामध्ये तो लिंबू. बापरे. हे पूर्ण म्हणजे खाली पडलं तर म्हणजे आता लिंबू आपण मागं जरी वळून नाही बघितलं, कुठलीही वस्तू टाकली तर त्याचा आवाज तर येतो, कारण कचराकुंडी म्हटलं त्याचा कागद वगैरे भरपूर म्हणजे बरेच काय प्रकार पडलेले असतात, त्याचा आवाज तर येणार. बरोबर. आणि मी बघतोय ना, त्या आवाज नाही आलेला, लिंबू गेला कुठं. शेवटी म्हटलं आता काहीतरी प्रकार असेल, तुम्ही बघते तर असे 2 हात आणि त्या हातामध्ये तो लिंबू होता. बाकी मला काहीच दिसलं नाही, म्हणजे कोण होतं काय होतं काहीच दिसलं नाही, फक्त 2 हातच मला दिसले. अच्छा, चेहरा वगैरे काहीच काहीच दिसलं नाही, फक्त 2 हात दिसले, त्या 2 हातामध्ये लिंबू होता तो. बरं, तुम्ही लिंबू फेकल्यानंतर तुम्ही वळाले असेल ना, मग दिसलं कसे का तुम्हाला हात? मग ते वळालो म्हणून ते मला दिसलं. माझं म्हणजे मला घरच्यांनी सांगितलं तू वळून बघू नको, लिंबू टाक आणि परत ये. पण ते लिंबाचा आवाजच आला नाही. आता कुठलाही माणूस असला त्यांनी लिंबू टाकला तर आवाज येतो, किंवा काही टाकू द्या तुम्ही, कचराकुंडीमध्ये काही पडलं तर आवाज येतोच. बरोबर. तर माझ्या मनात काय आलं मलाच माहीत नाही. तर मी ते बघितलं की लिंबाचा आवाज का नाही आला, कारण आपण एवढ्या लांब पण असं फेकलेलं नाही बॉलसारखा की तो लांब पडणार. म्हणून मी बघितलं मागं वळून, तर मला ते 2 हात दिसले, त्या दोन्ही हातामध्ये लिंबू होता. मग ते हात असे नॉर्मल माणसाचे होतं, काही विचित्र होतं का ते हात? नाही विचित्र म्हणजे एवढं फक्त इथपर्यंत हात होते, हातामध्ये बांगड्या होत्या. अच्छा, एवढंच फक्त दिसलं, बाकी काय नाही. पण ते खाली बसलेलं किंवा उभं राहिलेलं असं काय नाही, फक्त हात दिसलं, हातामध्ये बांगड्या होत्या. बरं, मग पुढं काय झालं? ते बघितलं आणि तिथंच मला पूर्ण घाम माझा अंग थरथर कापायला लागला. तिथून 25 फुटाच्या अंतरावर मी पळत गेलो. माझ्या घरामध्ये खाली हातपाय धुतले नाही, काय नाही. घरामध्ये गेल्यानंतर म्हणजे घरचे मला बघून घरचे घाबरले. एवढं मला पूर्ण घाम आला होता आणि मी थरथर कापत होतो. म्हणजे पावसात भिजल्यानंतर किंवा अंगावर पाणी पडल्यानंतर कसा माणूस ओला चिंब होतो, तसं मी पूर्ण ओला चिंब झालो होतो. बरं, मग पुढे? मी पूर्ण मग आजारीच पडलो. मी 4-5 मी स्वतः मग त्याचा ताप थोडा कमी झाला, पण माझा इकडे वाढला होता. बरं, मग ते माहीत पडलं काय होतं, काय प्रकार होता तो? तर मग माहीत पडलं की तिथं अमावस्या पौर्णिमेला तिथं उतारे वगैरे टाकतात, त्याच्यातलाच तो एक प्रकार होता. नाही, पण तुम्ही ज्या मुलावरनं जे तो लिंबू उतरून टाकला होता त्याला काय लागलं होतं ते कळलं का? त्याला म्हणजे ते आता 2 वर्षाचा मुलगा, तो त्या आईबरोबर फिरायला वगैरे जाताना ते काय त्याच्या दृष्टीला काय पडलं की माहीत नाही, पण ते चौकशी केल्यानंतर कळलं की 2 वर्षाचा मुलगा तर ते एवढं कचराकुंडीच्या आसपास जाऊ शकणार नाही. त्याची आई किंवा वडील त्याला फिरायला घेऊन जाताना भले ते कचराकुंडीच्या बाजूने गेले असेल, पण त्या मुलाच्या नजरेत ते काहीतरी पडलं असेल, ते उताराचा प्रकार वगैरे. त्याच्यातून ते त्याला, कारण असं ऐकलं मी की लहान मुलांना ते लवकर कॅप्चर करतं. लहान मुलं किंवा गरोदर बाई ह्यांना लगेच लागतं ते. बरं, मग मग तुम्हाला जो ताप आलता तो किती दिवसांनी बरा झाला वगैरे काय? 4-5 दिवस तरी कंटिन्यू मला तापच होता. तोपर्यंत मी पूर्णपणे म्हणजे मी स्वतः एवढा घाबरलो होतो. म्हणजे पाहिलं म्हणजे त्या बाईला मी पहिलं जो मी तुम्हाला सांगितलं की त्या बाईला बघून आम्ही जे घाबरलो, त्यावेळेस आम्ही किती जवळजवळ 7-8 जण होतो. त्याच्यामुळे जास्त आम्हाला भीती वाटली नाही. पण इथं मी एकटा होतो आणि मी विचित्र प्रकार बघितला ना, की मला फक्त हातच दिसत आहेत आणि हात पण कुठपर्यंत, फक्त कोपऱ्यापर्यंत. बरोबर, बाकी काहीच दिसत नाही आहे. आणि हातामध्ये मी टाकलेला तो लिंबू एवढंच फक्त दिसते. मग तुम्ही हा सगळा प्रकार जो घडला होता घरी सांगितला का तुम्ही? घरी सांगितलं ना. घरी सांगितल्यानंतर मग 4 दिवस मी पूर्णपणे अंथरुणातच होतो. गोळ्या औषधं चालू झाल्या. मग नंतर मी नॉर्मल झालो. नॉर्मल झाल्यानंतर मग घरच्यांनी चौकशी केली की इथं असं झालं आहे.
तर मग त्यावेळेस तिथं म्हणजे तो आता पूर्ण रस्ता आता डेव्हलप झालेलं, पण तिथं पण अशा प्रकार झालेलं की आम्ही ज्या ठिकाणी राहिलो होतो त्या मागच्या बाजूलाच एक विहीर आहे, त्या विहिरीमध्ये पण बऱ्याच जणांनी आत्महत्या वगैरे केलेल्या आहेत. अच्छा. त्याच्यातलाच तो प्रकार होता तो. बर, मग ते पूर्ण गेल्यानंतर परत काय त्रास वगैरे? परत म्हणजे अजूनपर्यंत जरी काय त्रास, त्याच्यानंतर मी चौकशी केली तर माझा आहे देवगण. अच्छा. पण मी म्हटलं की मी बऱ्याच जणांकडनं ऐकलं की देवगण ज्याचा असतो की त्याला काही त्रास देत नाही, मग मला त्रास कसा झाला मग, असं मी पण विचार केला. किंवा ते वेळेचं पण असेल कारण हा नंतर मग मला म्हणजे ज्यांनी माझी पत्रिका काढून दिली मग त्यांना मी विचारलं की असं असं माझ्याबरोबर प्रकार झालेले आहेत. पण मी असं ऐकलं की देवगण ज्याचा असतो, राक्षसगण, देवगण आणि मनुष्यगण असे तीन गण असतात. तर देवगण असतो त्याला म्हणजे भूताचे जे काही प्रकार असतात ते दिसतात पण त्याला काही करत नाही, असं मी ऐकलेलं आहे. ते म्हणे दिसतात, ते तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्ही जर त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या वेळेमध्ये जर हे झाले तर ते तुम्हाला दिसतात पण, आणि जे कमजोर असतात त्यांना ते त्रास देतात. म्हणजे देवगण जरी असला तरी तो देवगणाचा माणूस देवासारखा तर एकदम धीट नसणार, थोडंफार त्याच्या मनात कुठं ना कुठं तरी कमजोरपणा असतोच ना, की समोर काय आलं, देवगणातला माणूस असो, राक्षसगण असो किंवा मनुष्यगण असो, तुमचं देवगण आहे असं समजा, आणि तुमच्यासमोर अचानक अंधारात किंवा रस्त्याने चालता चालता काय आलं तुम्ही घाबरणारच ना साहजिक. तर मग त्यांनी मला सांगितलं की असा प्रकार तुमच्याबरोबर झालेला आहे, त्याच्यामुळं तुम्हाला त्रास होतो. त्याच्यानंतर पर काय त्रास नाही. बरं.